आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा असा उपमा। याला कोणी कोणी उपीट पण म्हणतं आणि हा खायला पण एकदम टेस्टी लागतो। शेवटपर्यंत नक्की बघा। आणि यासाठी मी साहित्य घेतलं आहे रवा, रवा, हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा, हरभरा डाळ, उडीद डाळ, काजू, शेंगदाणे। कढईमध्ये मी साजूक तूप टाकलंय, ते मेल्ट होऊ द्यायचं। त्यामध्ये रवा घालायचा आणि तो रवा चांगला परतून घ्यायचा। त्याचा कलर अजिबात बदलू द्यायचा नाही। आणि 10 मिनिटं रवा परतल्यानंतर मी तो काढून घेतलाय। त्याच कढईमध्ये मी तेल टाकलंय आणि त्यामध्ये काजू आणि शेंगदाणे परतून घेतले, तळून घेतले। त्याच तेलामध्ये मी हरभरा डाळ टाकली, उडीद डाळ टाकली, आलं टाकलं, ते चांगलं तळून घ्यायचं। आणि डाळीचा कलर बदलल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला, तो परतून घेतला। आणि कांदा परतल्यानंतर शिमला मिर्च आणि हिरवी मिरची घातली, ती पण चांगली परतून घ्यायची। हे मिश्रण परतल्यानंतर तेलामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आणि नंतर ते पूर्ण मिक्स करायचं। आणि पाणी गरम केलेलं पाणी त्यात टाकायचं। पाणी याप्रमाणे की 1.5 वाटीला 2 वाटी पाणी, असं एवढं पाणी टाकायचं। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा टाकायचा आणि चांगलं मिक्स करायचं। त्याची गठुळी होऊ द्यायची नाही, एक लगातार मिक्स करत राहायचं। नंतर शिजल्यानंतर त्यामध्ये काजू आणि शेंगदाणे टाकायचे, जे आपण आधी तळून घेतलेले। आणि ते मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं। 5 मिनिट ते चांगलं वाफू द्यायचं। आणि वाफवल्यानंतर आता आपला उपमा खाण्यासाठी तयार आहे। ही उपम्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। धन्यवाद।